एकतर्फी प्रेम कधी शब्दात मावत नाही, ते मनाच्या आत खोलवर जळत राहतं, अगदी शांतपणे. ही कथा आहे आरवची, जो एका साध्या गावात राहणारा स्वप्नांनी भरलेला मुलगा होता, आणि सईची, जी त्याच्यासाठी फक्त एक मुलगी नव्हती, तर त्याच्या प्रत्येक श्वासाचं कारण होती. पहिल्यांदा तो तिला पाहिला त्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. सगळं वातावरण थंड होतं, पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच पेटलं होतं. तिच्या एका हसण्याने त्याच्या आयुष्याला अर्थ मिळाला. पण सईसाठी तो फक्त एक ओळखीचा चेहरा होता. दिवस जात गेले. आरव तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींवर प्रेम करू लागला. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं रागवणं, सगळंच त्याच्यासाठी खास होतं. तो रोज तिच्या कॉलेजच्या रस्त्यावरून जायचा, फक्त तिला एक नजर पाहण्यासाठी. तिला कधी कळलंही नाही की कोणीतरी तिच्यासाठी इतकं जगते. आरवने कधीच तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत, कारण त्याला भीती होती की जर तिने नकार दिला तर त्याचं सगळं संपेल. म्हणून तो तिच्या सावलीसारखा तिच्या मागे राहिला, तिच्या आनंदात आनंद शोधत राहिला. एक दिवस सई एका मुलासोबत हसत बोलताना त्याला दिसली. त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी तुटलं, पण तरीही त्याने स्वतःला समजावलं की तिचं हसू महत्वाचं आहे, जरी ते कोणासाठीही असो. त्याचं प्रेम स्वार्थी नव्हतं, तो फक्त तिच्या आनंदासाठी जगत होता. हळूहळू सई त्या मुलाच्या प्रेमात पडली, आणि आरव फक्त दुरून पाहत राहिला. त्याने प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात आनंद पाहून त्याचं मन रडत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीच हसू असायचं, कारण त्याला तिचं दुःख कधीच पाहायचं नव्हतं. एक दिवस सईचं लग्न ठरलं, आणि ही बातमी ऐकून आरव पूर्णपणे कोसळला. पण तरीही तो तिच्या लग्नाला गेला, कारण त्याला तिच्या आयुष्यातील त्या मोठ्या क्षणाचा साक्षीदार व्हायचं होतं. लग्नाच्या दिवशी सई खूप सुंदर दिसत होती. आरव तिच्याकडे पाहत राहिला आणि मनातल्या मनात म्हणाला, तू खुश राहा, हाच माझा आशीर्वाद आहे. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्याने ते कुणालाही दिसू दिलं नाही. सईने त्याच्याकडे पाहून फक्त एक साधं स्मित केलं, आणि त्या एका स्मितात आरवने आपलं सगळं आयुष्य पाहिलं. लग्न संपलं, आणि सई तिच्या नव्या आयुष्यात निघून गेली. आरव मात्र तिथेच थांबला, आठवणींच्या गर्दीत हरवलेल्या. त्याने कधीच तिच्यावरचं प्रेम संपवलं नाही, फक्त ते स्वतःमध्येच जपून ठेवलं. वर्ष लोटली, पण त्याचं प्रेम तसंच राहिलं. कधी कधी तो तिच्या जुन्या फोटोकडे पाहून हसायचा, कधी कधी डोळ्यात पाणी आणायचा. पण त्याला एक गोष्ट नेहमी समजली होती की खरं प्रेम मिळवण्यात नाही, तर देण्यात असतं, आणि त्याने ते मनापासून दिलं होतं. एकतर्फी का असेना, त्याचं प्रेम खरं होतं, शुद्ध होतं, आणि कायमचं राहणारं होतं. कारण काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या अपूर्णतेतच त्यांचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. आणि आरवची कथा ही तशीच होती, शांत, खोल, आणि कायमची जिवंत राहणारी. आरवने सईच्या लग्नानंतर आयुष्य जगायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक सकाळ त्याच्यासाठी तिच्या आठवणींनीच सुरू व्हायची. तो स्वतःला कामात गुंतवू लागला, लोकांमध्ये राहू लागला, पण मनाच्या एका कोपऱ्यात सई कायम जिवंत होती. एक दिवस अचानक सोशल मीडियावर त्याला सईचा फोटो दिसला. तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं, पण डोळ्यात थोडासा थकवा दिसत होता. त्या एका फोटोने त्याचं मन पुन्हा हलवलं. त्याला वाटलं की ती खरंच आनंदी आहे का? पण त्याने
स्वतःला थांबवलं, कारण आता तिच्या आयुष्यात त्याचा काहीच हक्क नव्हता. तरीही तो रोज तिचं प्रोफाईल बघू लागला. तिच्या प्रत्येक पोस्टमधून तिच्या आयुष्याची कल्पना करू लागला. काही दिवसांनी त्याला कळलं की सई तिच्या आयुष्यात खूप व्यस्त आहे, जबाबदाऱ्यांनी वाढलेली आहे आणि कदाचित थोडी एकटीही आहे. आरवच्या मनात पुन्हा एकदा तिच्याशी बोलण्याची इच्छा जागी झाली, पण त्याने ती इच्छा दाबून ठेवली, कारण त्याला माहित होतं की काही गोष्टी दुरूनच सुंदर दिसतात. एक दिवस सईने अचानक त्याला मेसेज केला. कसा आहेस? हा साधा प्रश्न त्याच्यासाठी खूप मोठा होता. त्याने थोडा वेळ घेतला आणि उत्तर दिलं, मी ठीक आहे, तू सांग. दोघांमध्ये हळूहळू बोलणं सुरू झालं. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सई त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. तिच्या आयुष्यातील ताण, तिच्या भावना, सगळं काही ती त्याच्याशी शेअर करू लागली. आरव शांतपणे सगळं ऐकत राहिला. त्याला आनंद होता की ती त्याच्यावर विश्वास ठेवते, पण मनात कुठेतरी वेदना होती की तो तिच्यासाठी अजूनही फक्त एक मित्र आहे. दिवस जात गेले आणि त्यांचं बोलणं वाढत गेलं, पण आरवने पुन्हा एकदा स्वतःला थांबवलं, कारण त्याला माहित होतं की यावेळेस जर तो भावनांमध्ये वाहून गेला तर तो स्वतःलाच हरवून बसेल. एक दिवस सईने त्याला विचारलं, तू कधी कोणावर प्रेम केलंस का? हा प्रश्न ऐकून आरव काही क्षण शांत झाला. त्याच्या मनात हजारो आठवणी फिरू लागल्या, पण त्याने फक्त इतकंच उत्तर दिलं, हो, केलं होतं, पण कधी सांगितलं नाही. सई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, कधी कधी न सांगितलेलंच प्रेमच जास्त खरं असतं. त्या शब्दांनी आरवच्या मनात काहीतरी हललं, पण त्याने काहीच बोललं नाही, कारण त्याला माहित होतं की काही सत्य सांगितली तर नातं बदलून जातं आणि त्याला ते नातं तसंच ठेवायचं होतं. एकतर्फी का असेना, पण त्या नात्यात एक वेगळी शांतता होती. आणि कदाचित हाच त्या प्रेमाचा शेवट नव्हता, तर एक नवीन सुरुवात होती, जिथे प्रेम आहे पण अपेक्षा नाहीत. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.